अलके, अगे अलके, आलो ग मी. आलात का? काय रे मधू काका, हा पत्ता काय तुझा? 2 वेळा तुला गाडी पाठवली मी, परत आली गाडी. नंतरच्या एसटीने आलास की काय? तसं नाही रे, टायर पंक्चर, 2 तास फुकट गेले म्हणून उशीर झाला का? बसून बसून कंटाळलो ग मी. अरे पण तू ज्या बसने आलास ती काही लक्झरी एसी होती ना? अरे बाबा, गाडी लेट झाली की एसी असले त्रास होणारच ना, सांग ना बाबा यार. अलके, बाहेर 2 पेट्या आणून ठेवून दिलेल्या आहेत. आता हे शेवटचे आंबे जे पिकले आहेत ना ते खायचे, आणि उरले आहेत ना त्याचं लोणचं घालायचं. फर्स्ट क्लास. पिकलेले आंबे माझे, लोणच्याचे तुम्हाला ठेवा. आई बरी आहेत ना? एकदम झकास आहेत. हा निरोप तिचाच आहे. ए मधू काका, कसा आहेस? बरं आहे. तू एकदा गावी गेलास ना की तिकडचाच होऊन राहतोस. इथे यावंसच वाटत नाही का रे? काम असतात तिकडे. तुला काय सांग बाबा त्याला. बरं, आपल्या केसचं काय झालं? गुरुवाची केस ना, अरे कोर्टाने उडवून लावले. अरे मधू, तू एकदा तिकडे गेलास की गावाकडचाच होऊन जातोस. हे काय उडवल्याने, आल्याने, गेल्याने काय चाललंय? अरे बाबा, तेच खरं. आता इथे माई नाही ना, म्हणून आलोय मी इथे. मला तिथेच बरं वाटतं बरं का. मधू काका, मी सांगितलं होतं ते रोप आणलं? हो आणलं ना, बाहेर ठेवलं. आणि बाबा हे महत्वाचं, घे. पापड, कुरडया आणि काय ते मिरगुंड सगळं आणलंय. वा 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 मधू, अरे अगदी तोंडाला पाणी सुटलं बघ माझ्या. इथे लवकर ते तळायला घेत. हो. मधू काका, एक चांगली बातमी सांगू का? अरे सांग ना. अहो, आपला विक्रांत आता परत हॉस्पिटलमध्ये जायला लागलाय. काय सांगतेस काय? आणि हल्ली आनंदात पण असतो. अरे वा, छान छान. म्हणजे सुधारला म्हणायचा. हा, येईल त्याच्यात. गाडी हळूहळू रोडावर येईल. चांगली बातमी आहे. माईला कळवून टाकतो, आणि पोचलं ते सांगायला हवं, नाही तर ती मला फायर करायची. चल आपण चहाचं बघूया. 2 कप सांग. माई, हा मी इथे व्यवस्थित पोहोचलेलो आहे. गाडी थोडीशी लेट झाली. सगळी मंडळी बरी आहेत. काम करतायत. नानू आहे ना इथे उभा. म्हणजे एकंदरीत कालपासून तुमची नवी सकाळ सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. अभिनंदन तुमचं. थँक्यू. हा, म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये मी इतकी वर्ष जात होतो त्या माझ्याच हॉस्पिटलमध्ये मी आता नव्याने रुजू होतोय. गंमतच आहे नाही? यालाच म्हणतात आयुष्य. आपल्या आयुष्यात अशा अनेक गमती जमती घडत असतात. तेव्हा या गोष्टींकडे गमतीने बघितलं तरच बरं आहे. म्हणजे मग त्यातून लवकर बाहेर येता येतं. आता तुम्ही लवकर बरे होणारच आहात. मात्र औषधं वेळेवर घ्यायची. पण मला एक शंका आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधला माझा इंटरेस्ट कायम राहील का, टिकेल का? म्हणजे मला आत्ता जितका उत्साह वाटतोय तो नेहमी राहील का, पुढे टिकेल का? हे तुम्हाला जाणीवपूर्वक करावंच लागेल. पण ते माझ्या हातात आहे का? ऑफकोर्स आहे. एकतर मागे घडलेल्या गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाही. जे झालं, जे घडलं ते होऊन गेलं ना, मग ते सोडून द्यायचं. तुम्हाला कठीण वाटत असेल विक्रांत, पण ते तसं नाहीये. जमेल तुम्हाला. हळूहळू हळूहळूच प्रोग्रेस करायची आपल्याला. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळं काही नीट होईल. फक्त थोडा वेळ द्यावा लागेल. गीता, नानू मामा आणि मधू काकांना हाक मारतेस का? हो. नाही, यांना यायला उशीर होणार आहे. मोहनचं पण काही नक्की नाहीये, त्यालाही उशीर होईल म्हणाला तो. हो का? अरे वा, झाली आहे तयारी. अगं बाई विक्रांत, अरे तू इतके लवकर कसा? गाई, माझं सेशन जरा जास्त वेळ चाललं, सो मी तसाच घरी आलो. म्हणजे तू आता हॉस्पिटलला नाही जाणार आहेस? नाही, आज नाही, आता उद्याच जाईन. अरे पण चालेल ना असं? नाही म्हणजे आज दुसराच दिवस आहे. हो चालेल आई, मी आत्याशी ऑलरेडी बोललोय यावर. हो ना, मग चल जेवायला बस.
नानू मामा आणि मधु काकांना हाक मारतोस का? मधु काका आलेत? हो आले ना. आलो म्हणजे काय बाबा, यावं लागलं मला. सगळी कामं संपवून आलो. काका कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. तू अगदी फ्रेश दिसतोस हा. तुमचा प्रवास कसा झाला? प्रवास तसा कंटाळवाणा. काय झालं, टायर पंक्चर झाले, त्यामुळे 2 तास गाडी लेट झाली. कंटाळवाणा. हो. आणि आजी कशी आहे? आजी बरी आहे, आठवण काढत असते. तुझी जास्त काढते हा. नानू मामा कुठे आहेत? तो नंतर जेवेल ग. त्याला डोळा लागलाय, नंतर उठव त्याला. नंतर मग रागावतील ते तुमच्यावर. तर त्यात नवीन काय आहे, तो या ना त्या कारणाने नेहमी चिडत असतो. नाही मधु काका, आता नानू मामा अलीकडे बदललेत बर का. नानू बदलला? अरे वा, छान. हे बाबा, तू हॉस्पिटलमध्ये जायला लागलास ना, मला बरं वाटायला लागलं. पटकन मी माईला कळवूनही टाकले तसं फोनवर. अहो, तुम्ही इतक्यात का सांगितलं? का रे का? अहो, म्हणजे काही सांगता येत नाही. मी काल तर सुरुवात केली आहे जायला. महिनाभर गेल्यावर सांगितलं असतं ना. विक्रांत, काय? अरे किती वेळ, बास झाला आता. का? किती वाजले? 8 वाजलेत. 8. घरी नाही का जायचं? अहो, मला कळलंच नाही. कामात खूप गडून गेला होतास तू. हा, मला आवडतंय. गुड. मानसीचा फोन येऊन गेला. काय म्हणाली? काय काम होतं का काही तिचं? काही काम वगैरे काही नाही, सहज चौकशीसाठी. म्हणजे तू इथे आलायस की नाही हे विचारण्यासाठी फोन केला होता. खूप काळजी करते ती तुझी, म्हणजे तशी सगळ्यांचीच. मला ना खरंच तिचं खूप कौतुक वाटतं. एकाच वेळेला किती कामं पार पाडते ती मुलगी. हे बघ, तिचं स्वतःचं क्लिनिक, ती ईशा, घर, आणि तुझ्याकडे तिचं लक्ष आहे. हो, माझ्याकडे तिचं लक्ष आहे, हे खरं आहे. तर तुझ्याकडे तेव्हाच कोणीतरी लक्ष द्यायला हवं होतं, पण ते जमलं नाही. आणि म्हणून मग मोनिका तुझ्या पदरात पडली. तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपघात होता तो, दुर्दैवी. त्या अपघात म्हटलं की इजा होणं, हातपाय मोडणं, या गोष्टी होणारच. पण त्यावर माझ्यासारखं रडत बसणं हे योग्य नाहीये, हे आता मला कळलंय. आणि तू सुद्धा 1.5 वर्षांपूर्वी माझ्याकडनं एक चूक झाली असती, त्यापासून मला वाचवलंस. पण त्यासाठी तुम्हाला खूप मोठी शिक्षा दिली सध्या. त्यामुळे मी 1.5 वर्ष हॉस्पिटल पासून दूर होतो. आय एम सॉरी विक्रांत. नाही, खरंच रिअली आय एम सॉरी फॉर इट. पण खरं सांगू का, म्हणजे त्यावेळेस मी फेवरेटिझम करते. तू माझा भाचा आहेस म्हणून मी तुला झुकतं माप देते असं वाटलं असेल मला कदाचित, म्हणून मी तसा निर्णय घेतला असेल. आणि आय नो दॅट माझं चुकलंच जरासं. पण हॉस्पिटलचा विचार केला आणि इतर सगळ्या पर्स्पेक्शनने विचार केला तर म्हणून मला असं वाटतं मी तसं बोलले असेल. एनिवे, आय रिअली मीन इट. आय एम रिअली सॉरी फॉर इट. जाऊ दे, आता माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मागचं सगळं विसरून पुढे जायचं. सो इट्स ओके. निघूया. हो, चल.
झोपली का ग? हिला आत नेऊन ठेवते मी. झोप 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 झोप. मी बघते. मी विक्रांत. मानसी अरे विक्रांत, या ना. हाय ईशा. विक्रांत ही सई. सई विक्रांत. ईशा, तू ओळखतेस ना यांना? विक्रांत काका. हो बरोबर, मी विक्रांत काका. ती झोपली नाही अजून? झोपलीच होती, आता बेलच्या आवाजामुळे उठली. पण पण आम्ही आता आईस्क्रीम खाणार आहोत, हो की नाही? ऍक्च्युली घरी सगळ्यांसाठीच आईस्क्रीम आणलं होतं मी. मग तुमचीही आठवण आली, म्हटलं घेऊन जाऊ तुम्हाला पण. मला आईस्क्रीम. हो, हे घे. तू आईस्क्रीम खाऊन लगेच झोपायचंय हा आपण. थँक्यू. चला आपण आईस्क्रीम खाऊन झोपूया. गुड. चल. हे घे. थँक्यू. बस ना. का उशीर झाला? मला वाटलं कोण आलं असेल. सॉरी, उशीर झाला, माझ्या लक्षात नाही आलं. पण तुम्हाला आईस्क्रीम द्यायची मनापासून खूप इच्छा होती म्हणून आलो मी. थँक्यू. अरे तू पण घे ना. हा. वाव. वहिनी, वहिनी झोपायला नाही गेला? अगं नाही, विक्रांत यायचा ना अजून. किती झोप दिसते तुमच्या डोळ्यांवर. जा, जाऊन झोपा जा. मी बसते त्याची वाट पाहत. नको नको, मी थांबते ना. जा ना, जाऊन झोपा. किती थकलात तुम्ही. अगं मोनिका पण बाहेर एकटी बसली. मग ती अशी एकटी बसलेली असताना मी कुठे आत जाऊन झोपू? नको. हिला कुठे कशाची फिकर असते. आपण काय इतका विचार करायचा. अगं आई म्हणायच्या की घरातल्या सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं. आता ती कशीही असली तरी या घरची सून आहे ना, मला तिला सांभाळून घ्यावंच लागेल. ती वागते का या घरातल्या सुनेसारखी? तुम्ही जा, आराम करा आता. एक मिनिट. आर्यन, आर्यन बाहेर आहे बाळा. ये इकडे. वहिनी बाहेर बसलीये, फ्रीजर मध्ये आईस्क्रीम आहे ना, ते तिला नेऊन दे. हे मी नाही देणार. आर्यन, उलट उत्तर करायचं नाही, सांगितलं ते ऐकायचं. जा. वहिनी जा, जाऊन झोपा. तो देईल आता तिला कंपनी. आणि मी बसते इकडे. चालेल. वहिनी, काय? आईस्क्रीम मला नकोय. विक्रांत दादानी आणलंय. मला नकोय सांगितलं ना. अगं घे ना, आता विचेल. वितळत असेल तर फ्रीज मध्ये ठेवून दे किंवा झाडामध्ये फेक. मला आईस्क्रीम नको. अगं आईने तुला द्यायला सांगितलंय. तू त्या दिवशी आणलेलं खाऊ आम्ही खाल्लं की नाही? मग घे ना. नाही का म्हणतेस? थँक्स. एक मिनिट. हा? विक्रांत दादा कुठे? बाहेर गेलाय, पण कुठे गेला ते माहित नाही. ओके, तुझा. ओके, आय सी.
विक्रांत घरातल्या सगळ्यांना आईस्क्रीम देऊन कुठेतरी बाहेर फिरायला गेला. कुठे गेला असेल पण तो? ठीक आहे, इकडे थांबून वाट बघायला काहीच हरकत नाहीये. बघूया तू किती वाजता घरी परत येतोय ते. मूड बराच चांगला झालेला दिसतोय तुझा विक्रांत. मी वाट बघते तुझी. तू दिलेलं आईस्क्रीम खाता खाता. वाह, मजा आली. छान होतं आईस्क्रीम. तुला? नाही, नको. बाकी काम कसं चालू आहे? हा, ठीक आहे, चाललंय. ठीक ठीक का? अजून कॉन्फिडन्स नाही वाटत आहे का? नाही, कॉन्फिडन्स नाही, पण उत्साह नाही वाटत आहे मला. अरे पण पहिल्या दिवशी तू किती खुश होतास. ते खोटं होतं. खरं तर मला अगदी मनापासून कधीच आनंद वाटला नाही किंवा मी खुश नव्हतो. मी तसं दाखवत होतो तुम्हा सगळ्यांना. अरे विक्रांत, पण का तू असं का दाखवत होतास? माहित नाही, आजही मी घरच्यांना बरं वाटावं म्हणून आईस्क्रीम घेऊन गेलो होतो. कदाचित माझ्या मनाचा खचलेपणा त्यांना दिसू नये म्हणून असेल. आय डोंट नो. कम ऑन विक्रांत, डोंट गिव्ह अप लाईक दिस. मी गिव्ह अप करत नाहीये, पण गेली 2 दिवस मी फक्त नाटक करतोय. हे सगळं मला आवडतंय असं. पण मला आतून बरं नाही वाटत आहे. त्याचं मी काय करू? काही करू नकोस. हे बघ, तू आता हे जे सुरू केलंयस ना तेच कंटिन्यू कर. थोडं पुश करावं लागलं स्वतःला तरी चालेल, पण आता तू हे सगळं सुरू केलंय ना, मध्येच थांबू नकोस. हो, पण मनातून उत्साह नसेल तरी? हो, तरी सुद्धा काही दिवस मनाविरुद्ध काम केलंस तरी चालेल. खरं तर आईस्क्रीम हे फक्त निमित्त होतं. मला याच विषयावर बोलायचं होतं. तुला कळलं असेल. दॅट्स ओके. बरं झालं तू आलास आणि मला हे सगळं सांगितलंस. पण आता मी जे सांगेन तेच तू ऐकायचं. तू हे जे सुरू केलंय ना ते थांबायचं नाही, अजिबात नाही विक्रांत. विक्रांत, तू माझ्यासाठी हे नाटक सुरू केलंयस ना, मग माझ्यासाठीच करत राहा. येस मॅम, तुम्ही रागावू नका. मला कळतंय सगळं. आता तुम्ही म्हणाल तसंच मी वागेन. ओके? दॅट्स बेटर. हाय. ही हाय करायची वेळ आहे? ही घरी परत यायची वेळ आहे का? तुझी बायको वाट बघत बसली होती तुझी एवढ्या वेळ. एनिवे, आईस्क्रीम वॉज गुड. तू आणलेला आईस्क्रीम फारच छान होता. तू नाही आणून दिलंस मला, पण आर्यनने दिलं ना. कुठे गेला होतास तू? लेट मी गेस. डॉक्टरांकडे? डॉक्टर इतक्या उशिरा क्लिनिक मध्ये नसतात, हे तुला माहित नाहीये? एक्झॅक्टली माय पॉइंट. पण मानसी सुद्धा एक डॉक्टरच आहे ना. डॉक्टरांना भेटायला गेला होतास तू?